मित्रांनो आपण चाललोय आता मंदिराला, मंदिरचा व्हिडिओ बनवायला. तर आपल्यासोबत तिथलाच एक मित्र आहे, त्याला माहिती आहे, म्हणजे तो जवळच राहतो तिथे, त्याला माहिती आहे त्या मंदिरबद्दल. मग आपण तिकडे चाललोय. हा मंदिरचा रोड आहे, आपण चाललोय आता तिकडे. बघूया ते मंदिर कसं आहे. आणि इकडे डिझाईन आहे ना, गोवा फोंडा साईड, गोवा साईडमध्ये आहे ना की मंदिर एक स्ट्रक्चर आहे ना एकदम वेगळं आहे. पंचवाडी मधलं मंदिर आहे, म्हणजे स्ट्रक्चरच वेगळं असतं बनवण्याची. इंजिनिअरिंग ते म्हणजे बनवतात असे ना, महाराष्ट्रामध्ये आपल्या इकडले वेगळे आहे. इकडले तुम्ही बघितले ना याचे डिझाईन वगैरे एकदम कोरीव काम असते, असं बघायला एकदम बेस्ट. आणि आता ते कोणतं नाव काय मंदिर का नेमके आहे? सातेरी भगवती. कोणता? श्री सातेरी भगवती. श्री सातेरी भगवती नाव आहे त्याचं मंदिरचं. आता आपण पोहोचत आलोय तिथे. जाऊया मंदिरमध्ये काय कसं आहे ते बघूया. तिथे वारुळ आहे, वारुळामध्ये साप आहे, त्याचं पण काहीतरी वैशिष्ट्य आहे, ते पण बघूया आपण. मंदिराच्या पाठीमागच का मंदिरापाशीच आहे ते, बघू गेल्यानंतर आपल्याला समजेल काय आहे ते काय नाही ते. आपण जाऊन बघू सगळं. हे मंदिर आलंय बघा, आपण मंदिरपाशी पोहोचा आलोय आता. गाडी उपर अजून. हा वाला गेट आहे मंदिरचा. गेटमधून आत चाललाय. हा समोर दिसतोय तो मंदिर. हे बघा मंदिर आहे. आपण आतमध्ये जाणार आहे, त्याच्या अधिकार आपण बाहेर घे. हे पिंपळाचं झाड आहे बघा, एकदम जुनं आहे. हा साईड त्याचे वाळून गेले, इकडून एकदम एक हे असं आहे. ह्याचे मंदिर तुम्ही ह्या साईडचे मंदिर बघितले ना, तुम्हाला समजेल बघा. बाहेरच्या मूर्त्या वगैरे त्यांनी कशा ठेवलेत, काचामध्ये येत असं एकदम हे. आणि ह्याचे एकदम काम बघा कसं केलं आहे मंदिराचं. इथून बघा तुम्ही. हे गोव्यामध्ये फोंडामध्ये आहे ना पंचवाडी म्हणून आहे, पंचवाडी मधलं हे मंदिर आहे. मंदिर तुम्ही बघितले ना, म्हणजे एक शांत वाटतं, एवढं भारी म्हणजे मस्त वाटतं त्याने. एवढं शांत एकदम आतमध्ये वातावरण थंडगार. आपण आतमध्ये जाणारच आहे, आतमध्ये पण तुम्हाला दाखवतो मी. अधिकार पूर्ण मंदिर दाखवतो तुम्हाला. हे मंदिर कसं आहे, त्यांनी कसं बनवलं आहे. वरती पण त्याचं बघा, वरची स्ट्रक्चर त्यांनी कसं डिझाईन केलं वगैरे. हे बघा, ही खिडकी ओपनच आहे. तिकडे समोर ऑपोजिट, हां हे इथून आपण आतमध्ये आलो, त्याच्या ऑपोजिट आहे ना अजून एक मंदिर आहे. हा त्याचा नंतर ब्लॉग बनवणार, का तर आपल्याकडे टाईम कमी आहे आणि आपल्याला जायचं पण आहे. मी भरपूर लांब आलो आहे. हां बघा, हे तुम्ही बघा. याचे काम बघा त्यांनी कसं केलं. हां पिंपळाचं झाड बघा, तिकडून आहे ना हे वरचं जे ही बाजू आहे ना ती पूर्ण खराब, एक साईड खराब आहे आणि एक साईड म्हणजे अर्ध झाड आहे ना ते हे झालं आहे आणि अर्ध झाड त्याचं चांगलं आहे ते. म्हणजे त्याचं पण बघा कसं आहे. हे वाला इकडून आपण आलो आत्ता. ती कमान, दोन कमान दिसतात सेम दोन मंदिर. ते त्या बाजूला एक मंदिर आहे आणि आपण इकडून आलो आहे. हा मंदिर गाडी. हां हे आपले मित्र आहेत. हा दरवाजा बघा किती मोठा. हे बघा, जय माता दी. आता आतमध्ये रिफ्लेक्शन येते लाईटचं. आपण अजून जवळ जाऊन बघूया. लाईटचं रिफ्लेक्शनमुळे तुम्हाला मूर्ती दिसणार नाही. हां आणि जी तुम्हाला बोललो होतो ना वारुळ वगैरे सापाचं ते बोललो होतो ना, ते बघा ह्याच्या पाठीमाग आहे. त्याच्यामध्ये साप आहे आणि ही मूर्ती आहे इथे समोर. त्याच्या पाठीमागं आता तो दिसणार नाही किंवा असेल पण इकडे आला असेल. आता तो त्याच्या आतमध्येच आहे. तो कधी कधी बाहेर येतो, मूर्तीसमोर बसतो असं. म्हणजे हे जे एक वैशिष्ट्य आहे
म्हणजे असं अभी वो कब 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 बाहर निकलता है वो? उसको देखा है तुमने कभी सांप को? नहीं देखा, मैंने देखा है वो कब कब निकलता है, मतलब ऐसा कुछ आइडिया? ये होता है ना उसका, क्या बोलते हैं, त्योहार ऐसा जब तभी निकलता है। तभी निकलता हे बघा, ही आरतीची मशीन आहे ते तबला वाजतो. हां ते काय आतमध्ये बघा त्याचं स्ट्रक्चर बघा, आतमधलं स्ट्रक्चर बघा कसं केलं त्यांनी. मंदिर आहे, मंदिरामध्ये पण त्यांनी अशा ठिकाण असं म्हणजे हे करून आतमध्ये एक मंदिर बनवल्यासारखं आहे. आतमध्ये एक बघा तुम्ही. हे बघा. आणि आपल्याला अजून एक मी हळूहळू तुम्हाला व्हिडिओ टाकत राहतो मी मंदिरचे. बिर्ला टेम्पल एक प्रसिद्ध आहे, तिथं पण मालचा मंदिर वगैरे त्याचे पण आपण टाकू. हे बघा मस्त आहे ना, एकदम गार. मी चप्पल नाही आहे पायामध्ये, एकदम गार थंड एकदम वाटतंय. हे बघा मंदिर आहे. हे बघा तेरी प्रसाद. हे विताळ, हे लॉक आहे. विताळ प्रसन्न देव आहे, आतमध्ये मूर्ती आहे, ते लॉक असतं आहे. म्हणजे आता सध्या लॉक आहे ते. आणि आजचा हा व्हिडिओ मंदिरचा एवढा. आपल्याकडे काही टाईम नाही आहे आज, आपल्याला भरपूर अजून लांब अंतर काढायचं आहे. त्यामुळे आता इथेच थांबतो. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. हा मंदिराचा परिसर आहे हा पूर्ण. हे बघा भरपूर पेस आहे. वरती ग्राउंड आहे खेळायसाठी, वरती भरपूर मोठं ग्राउंड आहे. चला मित्रांनो, आता चाललोय रूमवरती. भरपूर वेळ झाला. मित्रांनो, हा व्हिडिओ इथपर्यंतच. आता भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. आणि बरेच अजून तुम्हाला मंदिरचे व्हिडिओ मी दाखवणार आहे. आणि सपोर्ट करा. गोव्यामधले सर्व मंदिर 101 नंबर बेस्ट तुम्हाला दाखवतो मी. आणि हे जे मंदिर होतं आता तुम्ही बघितलं, हे पण मस्त होतं. पंचवाडीमधलं मंदिर आहे. तुम्ही कधी या, व्हिजिट करा, बघा कसं मंदिर वाटते तुम्हाला. डॅममधला पण व्हिडिओ तुम्हाला मी पाठवला आहे. तिथून एक 2-3 किलोमीटरच्या अंतरवरती डॅम आहे पंचवाडीपासून. डॅमवरती पण तुम्ही जाऊ शकता कधी आला तर. आणि मला कमेंटमध्ये सांगा कोणत्या मंदिरचा व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडेल, जो तुम्ही येऊन गेला याच्या आधी कधी. आपण तो व्हिडिओ बनवूया. आणि आता इथेच थांबूया आणि भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मंदिरासहित. आणि बाय.